श्री स्वामी समर्थ. कल्पना करा, तुमच्या आजूबाजूला शेकडो साप असतील, पण तरीही तुम्ही शांतपणे चालत आहात. कारण काय आहे तर कारण तुमच्यासोबत आहेत जगाचे मालक, ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ. आजची ही कथा आहे एका गरीब भक्ताची, ज्याचं नशीब स्वामींनी एका क्षणात बदलून टाकलं. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आज आपण ऐकणार आहोत स्वामी महाराजांचा एक अद्भुत चमत्कार, जो आपल्याला शिकवतो, श्रद्धा असेल तर काहीही अशक्य नाही. कारण स्वामींचं वाक्यच आहे की अशक्य ही शक्य करत येईल स्वामी, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर ही कथा आहे बसप्पा तेलीची. बसप्पा तेली सद्भक्त कैसा झाला भाग्यवंत, त्याची ही कथा आहे. स्वामी महाराज अक्कलकोटला मानवी देह धारण करून येण्यापूर्वी महाराज काही काळ मंगळवेढे, त्यानंतर मोहोळामध्ये पण स्वामी काही दिवस राहिले होते. ज्यावेळी स्वामी महाराज मंगळवेढ्यामध्ये राहत होते तेव्हा स्वामी अगदी गलिच्छ ठिकाणी बसायचे, कोणाशी बोलत नसत, एकांतात बसलेले असायचे. त्यावेळी मंगळवेढ्यातले सगळे लोक स्वामींना वेडा 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 बोवा म्हणायचे. पण हा बसप्पा, याची स्वामींवर खूप श्रद्धा जडली होती. कारण एकदा स्वामी जंगलात कंटकशय्येवर शयन करीत होते. कंटकशय्या म्हणजे काट्याचं जे आसन असतं त्यावर स्वामी झोपलेले होते. ते बसप्पाने पाहिलं, तो त्याचं ध्यान हरपून गेला. कारण बसप्पाने स्वामी महाराजांना काट्यावर झोपलेलं पाहिलं, त्यामुळे त्याचे अष्टभाव जागृत झाले आणि त्यांनी महाराजांना साष्टांग नमस्कार केला. तेव्हापासून बसप्पा हा स्वामींचा प्रिय भक्त झाला. स्वामी जिथे जिथे जात तिथे बसप्पा त्यांच्यासोबत जात असत. बसप्पा घरदार सोडून, आपलं जीवन सर्व सोडून स्वामी महाराजांबरोबर राहत होते. त्यांची घरची परिस्थिती अतिशय दयनीय होती. गरीब परिस्थिती असल्यामुळे खायलाही अन्न मिळत नव्हतं. बसप्पाची कांता त्यांना खूप त्रास द्यायची ह्या गोष्टीवरून, की तुम्ही काय त्या बुवा मागे फिरताय, वेड्या बुवा मागे. पण बसप्पाचे स्वामींवर इतकी श्रद्धा जडली होती की रात्रंदिवस तो स्वामींचं स्मरण करून महाराजांबरोबरच फिरत असायचा. एकदा काय झालं, बसप्पा आणि स्वामी जंगलात चाललेले होते. खूप दूर गेल्यानंतर रात्र झालेली होती. बसप्पा स्वामी मागं चाललेलेच होतं. चालता चालता रात्रीच्या अंधारात त्यांना जंगलात काहीच दिसत नव्हतं. हे पाहून बसप्पाला थोडीशी भीती वाटली, पण त्याला वाटलं स्वामी माझ्याबरोबर आहेत ना, मग काही घाबरायचं कारण नाही. बसप्पा आणि स्वामी अशी जंगलात जात असताना बसप्पाच्या पायाला कशाचा तरी स्पर्श झाला, म्हणून त्याने खाली पाहिलं तर त्याला जंगलात सारे सापच दिसू लागले. झाडावरती साप, खाली साप, इतरत्र साप, सगळीकडे सापच साप. तो खूप घाबरला, त्याला भीती वाटली. पण त्याने पुन्हा स्वामींचं स्मरण चालू केलं की स्वामी आहेत ना माझ्याबरोबर, मग काही घाबरायचं कारण नाही. स्वामी आणि तो चाललेलेच होते. त्याला ती साप बघून खूप भीती वाटायला लागली. पण स्वामी हसले आणि म्हणाले, अरे घाबरतोस काय, जितके पाहिजे तितके घे, तुला आजपासून तुझं दारिद्र्य संपलं. पण त्याला भीती वाटत असल्यामुळे त्याने एकच साप आपल्या वस्त्रात गुंडाळून घेतला. तो घेतल्यानंतर दोघे एका मंदिरामध्ये थांबले. स्वामी महाराज त्याला म्हटले, अरे तुझं वस्त्र उचलून बघ, त्यात काय आहे. त्याने ते वस्त्र उचललं आणि त्यात त्याला त्या सापाचं सोन्याचा साप झालेलं पाहिलं. बसप्पाला खूप खूप आनंदाश्रू यायला लागले. त्याला वाटले की स्वामींनी माझं दारिद्र्य दूर केलेलं आहे. स्वामींनी बसप्पाला आशीर्वाद दिला आणि सांगितलं, आजपासून तुझं दारिद्र्य संपलेलं आहे, तू घरी जाऊन सुखी संसार कर. महाराजांनी त्याचं क्षणात दारिद्र्य दूर केलं. त्याने स्वामी महाराजांना सांगितलं नाही की माझं दारिद्र्य दूर करा, पण महाराजांना आपल्या भक्ताची विनवणी, अर्थहाक ही अंतर्मनातूनच समजते. महाराजांनाही सांगण्याची गरज नसते की महाराज माझ्यासाठी हे करा, महाराज माझ्यासाठी ते करा. स्वामी योग्य वेळ आल्यानंतर त्याच्या भक्ताच्या आयुष्यात योग्य चमत्कार नक्की करतात. पण तोपर्यंत भक्तानेही त्याची वाट पाहिली पाहिजे. अनन्य चिंतयन्तो मा ये जन पर्युपासते तेषाभिनामयुक्तानां योगक्षेमवहाम्यहम्, असं स्वामींनी सांगितल्याप्रमाणे जो भक्त अनन्य भावाने स्वामींचं स्मरण करतो त्याच्या पाठीशी स्वामी सदैव उभे असतात. त्यामुळे ह्या कथेतून आपल्याला एकच समजतं की महाराजांना काही सांगण्याची गरज नाही. महाराज योग्य वेळी त्या भक्ताचं आयुष्य नक्की बदलतात. त्यामुळे भीतीच्या जागी विश्वास ठेवा आणि अडचणीच्या जागी श्रद्धा ठेवा. एक दिवस चमत्कार हा नक्की होतो. तुम्हाला ही कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा
आणि आजचा तुमचा दिवस स्वामीमय आणि आनंदात जावो हीच महाराजांचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.